आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया स्तोत्रसंहिता 27:10. माझ्या आई-बापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करील. माझ्या आई-बापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करील. तर आज परमेश्वर आपल्याला काय म्हणतोय की जरी माझे आई-वडील मला सोडतील तरी परमेश्वर आपल्याला सोडणार नाही, असं परमेश्वराचं वचन म्हणतं. आपण दाविदाच्या जीवनामध्ये बघू शकतो की त्याच्या आई-वडिलांनी त्याला प्रेम नाही केलं आणि मग तो जंगलांमध्ये त्यांच्या भेड बकरींना तो सांभाळायचा. त्याला कोणी प्रेम नाही केलं. तो एकटा होता आणि त्या एकट्या परिस्थितीमध्ये तो परमेश्वराची आराधना करायचा. त्यांच्या भेड बकऱ्यांना तो चारवायचा पण आणि परमेश्वराची आराधना करायचा. तर तो दावीद म्हणतो की माझ्या आई वडील जरी मला सोडले तरी मी परमेश्वराला सोडणार नाही, परमेश्वर मला सोडणार नाही. जर आज तुम्हाला वाटत असेल की माझ्या आई वडील मला नाही आहे, पण परमेश्वर बोलतो की मी तुला कधीही सोडणार नाही, मी तुला कधी त्यागणार नाही, तुझ्या आईच्या गर्भात मी तुला बनवले आहे, असं परमेश्वराचं वचन म्हणतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझे आई वडील आहे तरी मला असं वाटतं की माझे आई वडील नाही आहे, त्या परिस्थितीतसुद्धा तुम्ही परमेश्वराला हाक मारा. परमेश्वर तुमचा आई आहे, तुमचा वडील आहे. त्याने आईच्या गर्भामध्ये तुम्हाला रचलं आहे. त्याला माहीत आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय कष्ट आहे, काय वेदना आहे तुमच्या जीवनामध्ये. आज आपण बघू शकतो की स्वतःची आई ज्या जन्म देणाऱ्या बाळालासुद्धा बाहेर फेकून चालले जाते. 2 असे केसेस आले आहे. तर आता काय म्हणणार, स्वतःच्या मुलालासुद्धा मारून टाकते अशी आई आहे. आत्ताचे दिवस असे आले आहे. पण परमेश्वर बोलतो की तुझी आई जरी सोडली, तुझ्या वडिलांनी जरी तुला सोडून दिलं, तुला कोणी प्रेम नाही केलं तरी मी तुला प्रेम करेल, कारण की मी तुला बनविले आहे. मी तुझा परमेश्वर आहे. मला माहीत आहे की तू कसं आहे, तू कोणत्या परिस्थितीमध्ये परमेश्वराला माहीत आहे. परमेश्वर बोलतो मी तुझ्यासाठी माझं जीवन दिलं आहे, तर मी तुझ्यासाठी काय नाही करणार, परमेश्वर बोलतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटा आहे, मला कोण समजत नाही आहे, तर परमेश्वराला हाक द्या. तर तुमच्या अंधाराच्या परिस्थितीतसुद्धा तो परमेश्वर तुमच्या प्रार्थनेला ऐकेल. त्या परमेश्वराला बोलवा आणि तुमच्या दुःखाच्या वेळेत, तुमच्या वेदनेच्या वेळेत परमेश्वर तुम्हाला आई बनून, तुम्हाला वडील बनून तुमची सहायता करेल, तुम्हाला सांत्वना देईल. त्या आईपेक्षा पण जास्त प्रेम, जे प्रेम तुम्हाला कोणीच करणार नाही. कारण की या जगामध्ये लोक जे प्रेम करतात, जर तुम्हाला काही दिलं तर मी तुला देईल, जर तुम्हाला प्रेम केलं तर मी तुला प्रेम करेल. पण आपण परमेश्वराला प्रेम नाही केलं तरी परमेश्वराने आपल्याला प्रेम केलं आहे. तर त्याचं प्रेम खूप आपण त्या शब्दांमध्ये सांगू पण नाही शकत. ज्याने त्याच्या शरीरातलं शेवटचं रक्तसुद्धा आपल्यासाठी वाहून टाकलं. तो परमेश्वर आपल्याला किती प्रेम करतो. तर येशू ख्रिस्त तुम्हाला प्रेम करतो. तर असं वाटू नका देऊ की तुम्ही एकटे आहात. तर चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. परमेश्वर, जसं तुझं वचन म्हणतं, आई वडील जरी सोडून देतील तरी मी तुला सोडणार नाही. परमेश्वर, जर कोणाला असं वाटतं आहे की माझे आई वडील मला प्रेम नाही करत आहे, मी एकटा आहे, मला कोणी समजत नाही आहे, परमेश्वर तू त्यांच्या घरामध्ये जाऊन तू त्यांना शांती समाधान दे. परमेश्वर, हालेलुया. आईच्या वडिलांच्या प्रेमाने तू त्यांना प्रेम कर राजा. त्यांच्या कष्टांना तू दूर कर आणि तुझ्या नावाची महिमा कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.